नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही शेतात असाल, बांधावर बसलेला असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। कारण आज समोर आलेली बातमी ही काही साधीसुधी बातमी नाही। गेल्या अनेक महिन्यापासून बँकेचा मेसेज कधी येतोय, पासबुकमध्ये पैसे कधी जमा होतात याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी अतिशय मोठी बातमी पुढे आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनात होता। आता त्या हप्त्याबद्दल सरकारच्या बाजूने अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यानंतरचा 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात एकत्र जमा करण्यासाठी आपल्या सरकारने मंजुरी दिल्याचं सांगितलं जात आहे। म्हणजे शेतकऱ्यांनो, गेल्या कित्येक दिवसापासून सुरू असलेली तुमची वाट पाहण्याची वेळ आता पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे। दोन्ही हप्त्याची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झालेली आहे। म्हणजे एका हप्त्याचे 2000 आणि दुसऱ्या हप्त्याचे 2000 असे एकूण मिळून 4000 पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जातील। पण शेतकऱ्यांनो, इथे थांबा। 4000 रुपये मिळणार म्हणून लगेच व्हिडिओ बंद करू नका, कारण पुढे मी जी माहिती सांगणार आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। मित्रांनो, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल, त्यामुळे 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आपल्याला आपोआप मिळेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं प्रत्येकाच्या बाबतीत होईलच असं बिलकुल नाही। तर मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून काही पात्रतेच्या अटी तपासल्या जातील। त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी वितरित केली जाणार नाही। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, आज संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पैसा जमा होणार नाहीत। निधीचं वितरण टप्प्याटप्प्याने केलं जाईल। आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। त्यानंतर उद्या पुढच्या 12 जिल्ह्यामध्ये निधीचं वाटप केलं जाईल आणि त्यानंतर परवा आणखी 12 जिल्ह्यामध्ये वाटपाची प्रक्रिया राबवली जाणार आहे। आता शेतकऱ्यांनो, खरी उत्सुकता इथूनच सुरू होते। आज जाहीर करण्यात आलेल्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेलच तर तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल। पण तुमच्या जिल्ह्याचं नाव आजच्या यादीमध्ये नसेल तर घाबरायचं बिलकुल नाही। तुम्हाला आणखी काही दिवस पुढील टप्प्याची वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आजच्या पहिल्या टप्प्यातील संपूर्ण 12 जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत। एवढंच नाही, तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर नेमकं काय तपासायचं, बँकेत कोणते प्रश्न विचारायचे आणि कोणत्या तांत्रिक कारणामुळे हप्ता अडकू शकतो हे सुद्धा अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांनो, आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आणि त्यानंतरचा 10वा हप्ता एकत्रितपणे वाटप करण्याचे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून शेतकरी 9व्या हप्त्याची वाट पाहत होते। कधी पैसे येणार, किती पैसे येणार आणि दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का की वेगवेगळे मिळणार, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते। अखेर आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 4000 रुपये जमा करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे। आता ह्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांची चिंता खूप कमी होणार आहे। कारण पेरणीचा हंगाम असो, खतांची खरेदी असो, बियाणं आणायचं असो किंवा घरातल्या छोट्या मोठ्या गरजा भागवायच्या असो, अशा वेळेस शेतकऱ्यांच्या हातात आलेला प्रत्येक रुपया अत्यंत महत्त्वाचा असतो। अधिवेशनातील निर्णयाप्रमाणे राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ही आर्थिक मदत आता शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाणार असल्याची सरकारने सांगितलं आहे। राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी मागवण्यात आलेला आहे। त्यानंतर रखडलेला 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकत्रितपणे देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्याचे सरकार देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। आता ही रक्कम कोणत्याही मध्यस्थाच्या हातामध्ये न देता थेट पात्र शेतकऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येईल। म्हणजे शेतकऱ्यांनो, तुमची कागदपत्रे योग्य असतील तर, पात्रता पूर्ण असेल आणि बँक खात्याचे डीबीटी व्यवस्थितपणे सुरू असेल तर, ऍक्टिव्ह असेल तर एकत्रितपणे 4000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, त्यानंतर मित्रांनो, आता तुम्हाला मी 12 जिल्ह्यांची यादी सांगतो। तर मित्रांनो, पहा तुमचा जिल्हा यात येतोय का। तर मित्रांनो, पहिला जिल्हा आहे जालना, दुसरा बीड, पुणे, धाराशिव, नंदुरबार, नाशिक, धुळे, गडचिरोली, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, ठाणे, नागपूर, चंद्रपूर असे जिल्हे ह्या मित्रांनो या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर मित्रांनो, या 12 जिल्ह्यांना आज तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता या 12 जिल्ह्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये मेसेजची वाट नक्की पाहत राहा। कधीही कोणत्याही वेळी तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, ज्यांना पैसे मिळणार नाहीत त्यांना उद्याच्याला पैसे मिळू शकतात। आणि त्यानंतर मित्रांनो, राहिलेले जिल्हे उद्यापासून 12 जिल्हे, परवा 12 जिल्हे अशा संपूर्ण जिल्ह्यात हे नमो शेतकरी योजनेचा 9वा
हप्ता आणि 10वा हप्ता हे जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.